बाई हा बाबा नुसता झोपा काढतो, काहीच काळजी नाही याला. माझ्या डोक्याला हाय फक्त ताण. 12 वर्ष झाले लग्नाला, अजून पोर स्वर होईना. आता सांगायचं कोणी याला? मी एकटी काळजी करून काय उपयोग आहे? त्यांना कळायला पाहिजे ना का आपल्याला पोर स्वर नाही का काही नाही. नुसता झोपतो, नुसता झोपतो. मग याला काची एवढी जाची झोप लागली? का जातो का काय झोपा काढून काढून काय माहित बाई. दुसरं काय करायचं ते काहीच नाही याला, नुसतं झोपायचं पडत याला. टेन्शन झालं बाई, डोक्याला टेन्शन झालेलं. शांती काय बडबड करते? काय टेन्शन झालं तुला? काय नाही बाई, माझ्या फुटक्या नशिबाला दोष देऊ राहिले मी. तो काय नशीब फुटलं? लोकांच्या बायका पाहिलं का जीव नुसता असा झुरतो. मा बरोबरच्या पोरींना 2-2, 4-4 पोरं झाले, त्यांचे ऑपरेशन झाले, आणि मला अजून एक पोर सुद्धा होईना. काहीच कुत्र मांजर. अरे कुत्र मांजर व्हायला तू नुसती म्हशी सारखी अशी जाडी होत चालली, आणि काय तुला कुत्र होणार नाही, मांजर होणार नाही. आणि त्याची आशय करू नको. तुला डायरेक्ट पोर नाही होऊ शकत. अहो तुमच्या जिभेला काय हाड आहे का नाही? काय तोंडावानी काय बोलून राहिले? तू वांजुटीच राहणार आहे. वांजुटी म्हणते का मला? हा. जाऊ का माझी मैत्री ती संगी 3 पोरं झाले तिला. मग तिचा पाळणा लवकर हल्ला, तो पाळणा हल्ला नाही बी, तुला नाही बी. आणि तुम्हाला सांगते ती कमळी, त्या कमळीला 2 पोरं जुळे ते बी. आणि मॅच कोणचं एवढं पाप केलं देवा, या असा खडतर नवरा मला नशिबात घातला म्हणून मला पोर होईना. शांत तू माव दोष देऊ राहिली का? हा तुमच्यावर 2 दिवस देते मी. तुमच्यामुळेच होऊ नाही राहिलं. उठले का निसते झोपा काढी. जेवलं कुठं नाही, हात धुतला, माणूस आथून पडला का लागला घोरायला. आथून पडला का लागला घोरायला. जर तुम्ही असे सारखे झोपत राहिले, झोपाच्या गोण्या भरीत राहिले, तर पोर होईल कस काय? अगं होईल कसं काय म्हणजे? शांती तुला एकदा माहितीये का, चांगले तुला दिवस गेले होते एकदा, आणि मला म्हण आण केलं, आण राताळ झालं पोटात गरमात, आणि मला पोर वाईना माव दोष देते. अगं तेव्हा दिवस गेले, त्याच्यानंतर एकदा तरी दिवस गेले का मला? मग कशी काय जातील? तुमच्यामुळे जाऊ नाही राहिले. अगं तो देणावं नाही ना, ते नीच बकरीवाली चरण या काय खरं तो अंदाचं. बा माव दोष देऊ नका, माझ काही दोष नाही, सगळा दोष तुमच्यात आहे. नाही तर डॉक्टर का चला एखाद्या, तुमच्यामध्ये दोष आहे सगळा. माव काही दोष नाही, मी कातू गुडघे फोडीत रोज. शांता माव काही दोष देऊ नको. हा मी रोज गुडघे फोडीतो, रोज 3 टाइम गुडघे फोडले. हा 3 टाइम गुडघे फोडले. त्या भीती तोंड करून बसा, त्या असा पाय करते, त्या भिताडीला ते गुडघे लागून ते फुटून गेले. ते का मायमुळे नाही फुटले तुमचे गुडघे? तुझ्यामुळं फुटले का भिताडीला पाय लागले? मला माहितीये ना. हा जगाला काय माहिती? बाबाला सांगितलं का असं नाही असं करा, असं नाही असं? कायच बाबाचं लक्ष आहे? बाबाचं भलतच नुसतं झोपायचं चालू राहतं. अगं करू पार माये गुडघे थकून गेले. अगं शांता तू असं बोलती, तुमचा दोष आहे. रोज आपण एकाच ब्लँकेट मध्ये झोपतो का नाही? हा नुसतं नावाला एका ब्लँकेट मध्ये झोपा. त्या बाकीचं काय आहे का? बाकीचं लई न करतो. काय करते? ही कोणची उडी तिकडं, ती कोणची उडी इकडं. काय उड्या नाही फिरती, नुसते सुम पडून राहत्या. सुम काय पोर होईल? मी त्या दिवशी त्या संगीला भेटायला गेले होते, म्हणले का ग तुला 3 पोरं झाली बाई, मला अजून पोर स्वर होईना. ती म्हण बाई पोर व्हायचं असलं तर मेहनत घ्यावा लागते. मानावरा किती मेहनत घेतो म्हण, रात्रभर मानावरा झोपत नाही, डोळ्याला डोळा नाही, याव करतो त्याव करतो. काय बाई सांगत होती मला, म्हणतो नवरा म्हणले मानावरा काचा तू मेला, एकदा जेवला हातावर पाणी पडलं का लगेच झोपत होतो, परत सकाळीच उठतो डायरेक्ट. अगं काय सांगायचं, तुझ्यासाठी मी मस्त दवाखाने केले. रोज तुला शांती चिटकून राहतो मी. एवढं तरी सोडितो का? इकडून तिकडं मला हलवून देत नाही. अहो नुसतं चिटकून झोपलं म्हणजे पोरं होत असते काय? तुम्हाला काय सांगायला लागत का? तुम्ही का आता लहान राहिले काय? मी ना त्याच्यामुळेच असं डोक्यात आलंय
का मी दुसरं लग्न करू राहिलो? हा, दुसरं लग्न करून आले. दुसरं लग्न करून काय आई बाईचं आयुष्य उद्ध्वस्त करते. तुम्हाला का पोर होणार आहे का? हा? तिला मला झालं नाही 12 वर्षात, तर तिला काय होणार आहे? तुला नाही झालं, होणारही नाही. तुला सांगतो दुसरं लग्न करू दे का तिला पोरच काढून दाखवतो. हा, पोर काढून दाखवतो. वर्षात तोयाच मांडी आलं पाहिजे. आणि मी काय त्याला मांडीवर घेऊ जाऊ? मला काय गरज पडली एवढी? तिचं काय तो काय पोर एकच आहे ना. हा, एकच आहे. मग तिला पोर काढू राहिले. मी काय पाप केलं एवढं? मला का होईना मग? अगं तो वांजुटी पांढरी पागे आणि तुला नाही होऊ शकत. काय बोलू राहिले तुम्ही? म्हणजे मी पांढरी पाल झाले का आता? नाही होऊ शकत. 12 वर्ष तुमचं केलं, तुमचे कपडेला ते धुतले, तुम्हाला जे म्हणलं ते खायला करून घातलं, सगळं केलं ना, आता मी पांढरी पाल झाले काय? अगं ये मस्त केलं, पण वंशाला दिवा लावायला नाही ना तो नशिबात. ते वंशाला दिवा लावाय नाही म्हण. तुमच्यामुळे मला दिवा लागू नाही राहिला. इजून टाकला तुम्ही दिवा. पाय तू गंमत दुसरी केल्या नाही तुला पोर काढून दाखवलं तर मला नावाचा बाबण्या नाही म्हणती. एवढी इस्टेट मा बापाने एवढं मोठं फ्लॅट मला घेऊन दिला, एवढं मोठं घर, एवढी गावाला जागा जमीन, हे म्हणू नको ते म्हणू नको, आणि काय मा नशिबात हे वारकाड पडलं. मला देवानी एक कुत्र मांजर सुद्धा दिलं नाही. काय मला काही काडी लावायची इस्टेटीला? देणारही नाही कुत्र मांजर तुला. हा, उलट माच नशीब गांडू तर काय करील त्याला पांडू. तुझ्यापेक्षा नशीब फुटलं तुमच्यामुळं. अगं मी तुझ्या तू पाहती मी तो आणि असा जाडा होतो, निम्मा नाही राहिलो फक्त या काळजीना का तुला पोर व्हायना. लोक मला 4 माझे मित्र मंडळ म्हणतात, त्या बाबण्याला काला जवळ येऊन देतो, त्याला काहीच व्हायना म्हण, म्हणजे त्याच्यात ताकदच नाही म्हण. तुम्हाला काय बरोबर आहे त्यांचं. तेच झालंय तुमचं. ताकदच नाही राहिली तुम्हाला फक्त तुमच्या तोंडात ताकद आहे बोलायला, बाकीच्या गोष्टी करायला ताकद नाही तुमच्यामध्ये. काय चावलं तू आता ताकद राहिली का? तो तोंडाची घाटी किती चालती. हा, एव्हा शांते एवढ्या पाळीला मा ऐक, मी काही लग्नाला धाजावलं नाही. हा, तो एवढं माझं प्रेम आहे पहिल्यापून, तो संग लग्न करेल. मला काही लोकांना हसू नाही करायचं, मला तुला जीव लावायचंय. आता तुला मी एकदा दवाखान्यात डॉक्टर नेऊन पाहतो. अहो, तुमच्या पुढे डोकं फोडू का? तुला दगड आणून देऊ का? डॉक्टर काय करणार आहे? मी तुम्हाला काय सांगते ऐका. हे ना डॉक्टरचं ना भागतात या सगळ्या गोष्टी ना आपण करायच्या राहत्या माणसानी. अगं मी तर नाही करतो. एवढ्या पाळीला तुला आहे ना, तुम्हाला समजलं पाहिजे ना ते. ते डॉक्टर कोण आलो का? डॉक्टर काय देणार आहे? गोळ्या देणार आहे. गोळ्यानी कुठं दिवस जाते का? गोळ्यानी दिवस गेले असते तर बायांना डॉक्टरकच गेल्या असत्या. माणसांची काय गरज असती? तुम्हाला त्या गोष्टी कळती नाही. तुम्ही का लहान आहे का आता? तुमच्याकडे डोक्यात पाणी झालं का? शांती, माझं 2 मिनिटं ऐक. डॉक्टर कोण आणतो एकदा, डॉक्टर काय म्हणतो काय नाही बघतो. तू काय बोलती ग? मी रात करीत नाही का? तो जवळ झोपत नाही का? एवढं कानाकान करतो तरी नाही म्हणत राहती. कुठे तो आणि खापराचा तर फुटून गेला असत. एवढा आदबतो तरी तू नाहीच म्हणती. म्हण दोष तुमचाच आहे. अहो, ते नुसतं आदाबण्यात काय अर्थ आहे का? तुम्हाला आता कसं सांगू मी? माझं डोकं चालू नाही राहिलं ते सांगायला. मग तू प्रयत्न करून पाय काहीतरी. आता मी काय प्रयत्न करणार आहे? हो, मी काय माणूस आहे का? आता तू सांग, मी कधी कमी पडलो का? का ग शांती? माझ जर दोष असता तर ते दिवस कसे काय तुला गेले असते? गेले होते. आणि ते गेले तर ते पडून गेलं शेवट. म्हणजे माझ ताकद आहे. तो आताच काहीतरी दोष आहे. डॉक्टर झाले काय? नाही, डॉक्टरांनी सांगितले मला. काय सांगितले डॉक्टर? तुम्ही केव्हा नेलं मला डॉक्टरकडे? त्या माग नाही, कोणत्या डॉक्टरनी सांगितलं मला घेऊन चला त्याच्याकडं? तो दुसराच आहे. तो आता ते इड नाही राहतो ना. डॉक्टर पाहिले, सगळे डॉक्टर म्हणते या बाईत काही दोष नाहीये. हा, हे मूल म्हणणं हे नवरा बायकोच्या दोघांच्या हातात राहतं, ते काही एकाच बाईच्या हातात नाही राहत. जाऊ दे, आता पाहू प्रयत्न करून. झालं तर ठीक, नाही तर दुसरी बायको केल्याशिवाय मला पर्याय नाही. हा, करा तुम्ही दुसरी बायको करा, मी दुसरा नवरा करते.
ए शांता काय बोलत तू? हा मग तुम्ही केली बायको तर चालत तुम्हाला हा आणि आम्ही केलं ते नाही चालत का माणसाने? अगं मी माणूस हा आहे. म्हणजे माणसाने जे केलं ते सगळं सहन करायचं, बाईने केलं ते नाही सहन तू करायचं. ना शांती, हा? तू अशी बाई आहे का तू मा लग्न होऊन देणार नाही, पोरही होऊन देणार नाही. आता जाऊ दे, तोच प्रयत्न करील. झालं तर झालं, कुत्र माझं वहिलेच मात काही दोषच नाही येत होईल ना. मग मग पाहू प्रयत्न करून, झालं तर ठीक. सगळा दोष तुमच्यात आहे, तुम्ही वांजुटे. हा वांजुट मी? हा अगं काळ तोंडे, तूच वांजुटीन मला म्हणते वांजुटाय तू. मासाडी कोणी कडली? तो फक्त बोलण्यात तोंडात दम आहे. हो मसाले म्हणून राहिले काय? हा बापाने दिले काला खाऊ राहिलाय ती, दिल कानपटात ठेवून एखादी. हा वांजुटी स्वतःच, आणि दुसऱ्याला म्हणती तू आता दम नाही, तू आता दम नाही. अरे तू मी तुला मा दम चांगला दाखविले ना. हा मा या बाय मला वांजुटी म्हणायचं नाही बर का. राहिली तू. हा तुम्ही नवरा आहे का कोण आहे मा? अगं लोकांना नाही म्हणलो मी, तुला म्हणलो, तेवढी भांडती तू. या बाय मी वांजुटी मी निघून जाते आता, मग मी काय तुमच्या पैसे राहत नाही. जाऊ द्या. नाही नाही जायचं नाही कुठं, रज नाही, नको. नाही, जाऊ द्या आता, वांजुटी ना मी काय राहू तुमच्या पैसे. राय मा जीव राहत नाही मग चिची. अगं मला तुला जशी चिडी येते शांता, तशी मला चिडी येतेच ना आपल्याला पोर स्वाद नाही म्हणून. अहो म्हणूनच तुम्हाला म्हणते, तुम्ही रात्रीचे प्रयत्न करा ना. ए आज पाहून ये ना असा कसून बिलगतो ना, पाहू बर काय होत. बरोबर. काय असती. अहो मला पण वाटतं ना एखादं पोर स्वराव. का शांते, आज रात्री ना मला वाजवता म्हणते ना, आज रात्री मी ना झोपतच नाही. अशा उड्या फेकितो, अशा उड्या फेकितो, पाहू बरं तुला पोरच काढी. हा तुला पोराची आईच बनितो. अहो मला असं झालं, मी कधी पोराची आई होईल. पाहू पाहू, आजची रात्र आहे ना डोक्यावर घेतो आखी. चालेल. आता पाहिजे तर लगेच बिडू. लगेच बिडायचं. मा ते डोकंच उठलं. अहो थोडी संध्याकाळ होऊ द्या ना, जेवल्या खावल्या जाऊ ना मग. काय कोणी पाहिलाय नाही घरात. चाल बरं. आता मला सुद्धा बापच व्हायचंय पोराचा. तुला आई करतो, मी बाप होतो, पण पोर काढितो. हा चाल. अहो थोडस रात्र पडू द्या ना. काहीच नको पाहू तू आता. हा उठ. म्हणजे लगेच का? लगेच बी लागणार. अहो थांबा ना थोडं. नाही थांब. सासूबाई त्या झोपेल नाही ना. त्या जाऊ दे, त्या कुठेही झोपतील आपल्या आपल्या खोलीत. आपला दरवाजा लावून घे. चल. ते म्हणशील ना आज हे दोघं एवढ्या लवकर कश काय लगेच झोपली. त्याला सांगायला आम्ही आजारी झालो. चल. हा का? हा